इच्छेनं चाललं पाहिजे आणि त्याच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. कारण का चाललं पाहिजे? कारण की देवानं आपल्याला एक कित्ता गंमत दिला. प्रेषित 20 अध्याय 35 वचन, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे, तसेच श्रम करून दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणला होता त्याची आठवण ठेवावी. ह्यात वचन काय सांगतं की आपण दुर्बलांना आपण मदत केली पाहिजे, त्यांची आपण सहाय्य केलं पाहिजे. ही एक सेवा आहे. कारण ती सेवा आपण केली तर आपल्याला धन्यता मिळते आणि त्यांना आपण कुठलीही मदत केली किंवा पैशाची केली किंवा कुठल्याही बाबतीत आपण त्याची मदत केली तर देव आपल्याला उंच करतो. इब्री 13:16, चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. जर आपण दुर्बलांना मदत केली किंवा आपण त्यांना सहाय्य केलं तर आपल्यावर देव प्रसन्न होतो. नीती 19:17, जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड परमेश्वर करेल. जर आपण सेवा करतो तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. कारण परमेश्वर या जगात सेवा करण्याकरता आला. कारण देवाने आपल्याला ही आज्ञा केली की आपण सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आलो आहे. मग ते 20:28 असं सांगतं, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांना खंडणी आपला प्राण अर्पण करण्यास आला. हितवचन सांगते परमेश्वर आपल्यासाठी त्याची सेवा करून घेण्यास नाही तर आपल्याला सेवा करण्यासाठी आला आहे. धन्यवाद प्रभूला ही वचन दिल्याबद्दल आणि हे मला बोलण्याची संधी दिल्या त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो.